मित्रांनो, प्रवास म्हणजे फक्त ठिकाणं पाहणं नाही, तर नवीन अनुभव, नवीन माणसं आणि आठवणी गोळा करणं आहे. तुमचं आवडतं ठिकाण कोणतंही असो, डोंगरदऱ्या, समुद्रकिनारे किंवा ऐतिहासिक वास्तू, प्रत्येक प्रवास तुम्हाला एक नवी दृष्टी देतो. नुकत्याच झालेल्या माझ्या अलिबागच्या ट्रिपला मित्रांनो, 1.5 मिनिटाच्या रीलमध्ये बांधायचा प्रयत्न करू. आज तुम्हाला घेऊन चाललोय 3 दिवसाच्या अलिबाग ट्रिपवर. अप्रतिम समुद्रकिनारे, चविष्ट कोकणी जेवण आणि भरपूर मजा मस्ती अनुभवायला मिळाली. चला सुरुवात करूया. सकाळी पुण्याहून प्रवास सुरू केला. लोणावळ्याचा थांबा घेतला. थंड हवामान, चहा, भजी आणि घाटातले सुंदर दृश्य पाहून मन प्रसन्न झालं. दुपारी अलिबागच्या सुंदर विलामध्ये चेक इन केलं, कोकणी जेवणाचा आस्वाद घेतला. संध्याकाळी नागाव बीचला पोहोचलो. बीचवर क्रिकेट खेळलो, पाण्यात मस्ती केली आणि सूर्यास्त पाहून मन मोहून गेलं. दुसऱ्या दिवशी जंजिरा किल्ला पाहण्याचं ठरलं, तर समुद्राच्या मधोमध हा किल्ला खूपच भव्य आणि ऐतिहासिक वाटला. प्रवासासाठी सोबत पॅक करा तुमच्या आवडत्या गोष्टी, फोटो काढा, गोड आठवणी जपा आणि आयुष्याच्या प्रवासात एक नवा अध्याय जोडा. जंजिरा किल्ला पाहताना मित्रांनो मनात एकच प्रश्न घोळावत होता, म्हणजे हे सर्व केलं कसं असेल? तर त्यानंतर मित्रांनो आम्ही काशीद बीचला पोहोचलो. पांढऱ्या वाळूत पाय टाकताच एक वेगळा अनुभव मिळाला. मग तिथे सुरमई थाळी खाल्ली, भन्नाट चव, बनाना राईड सारख्या वॉटर राईड्सची मजा घेतली. दिवसभराचा थकवा गप्पा आणि मस्त समुद्र किनाऱ्यावर दूर झाला. तिसऱ्या दिवशी परतीच्या प्रवासाला निघालो. लोणावळ्याला थांबलो आणि प्रसिद्ध चिक्की खरेदी केली. प्रवास करताना मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी तुमच्यासोबत नवीन घडतील. त्यापैकी एक म्हणजे कुपचं फज मी पहिल्यांदा खात होतो. अशा गोड आठवणींसह आमची अलिबाग ट्रिप संपली. तर मग पुढच्या प्रवासासाठी तयार आहात ना?